नमस्कार फॅमिली, गुड मॉर्निंग. तर मी सकाळचे 9:15 वाजलेत आणि कामावर पोचली आहे. मी स्वयंपाकाची कामं करते आणि आज तुम्हाला दाखवते मी कामावर काय बनवते. तर बिल्डिंगमध्ये एंट्री करणार आणि खिडकीतनं मला मुकेश भैयांनी बघितलं आणि बघा आता तुम्हीच ऐका ते काय बोलतायत. चाय बनाए आओ 1 घंटे बाद मारूंगी. मुकेश भैया मला खिडकीतनंच बोलत होते, हां हां आप व्हिडिओ शूट करो. आणि मी त्यांना म्हटलं चाय बनाय, तर म्हणे हां. तर म्हटलं 1 तासाने येते वरचं काम करून. तर बोलतं नाही संपून जाईल चहा. म्हटलं मारेल चहा नाही दिला तर. तर आज त्या दुसऱ्या कामावर पण काहीच काम नव्हतं, फक्त भात बनवायचा होता, थोडीफार भांडी होती ती घासायची होती आणि मग ते तुम्हाला काय व्हिडिओ दाखवणार म्हणून मी काय व्हिडिओ शूट केला नाही. घरी आली तर बघू शकता तुम्ही माझ्या घराच्या समोरच भंडारा होता. साईबाबा भंडारा, साई भंडारा म्हणतात त्याला. दरवर्षी असतो. खूप असंख्य पब्लिक येतात इथे जेवायला. खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे हा भंडारा होतो आणि त्याच्या आदल्या दिवशी भजन असतं, साई भजन असतं. नंतर बायकांसाठी खेळ असतात. पण मी काही गेली नाही खेळ वगैरे खेळायला आणि भजन करायला, कारण 2च महिने झालेत सासूबाई जाऊन आणि मग ते बरोबर दिसत नाही, चांगलं दिसत नाही. मला माझी बाजूलाच मैत्रीण राहते, ती बोलत होती चल ना आपल्या बायकांसाठी संगीत खुर्ची वगैरे खूप खेळ आहेत, तर आपण जाऊया खेळायला. पण मी म्हटलं की नाही, बरोबर वाटत नाही. आणि तसंही मला पण ते म्हणजे आपल्या मनाला ते पटत नाही, कारण ऑक्टोबरमध्येच माझ्या सासूबाई एक्सपायर झाल्या आणि आता तिकडेच मी राहायला आली आहे. हा त्यांचाच एरिया आहे, खूप वर्षापासून त्या ह्या एरियात राहतात. त्यांचा एक रिस्पेक्ट आहे ह्या एरियामध्ये आणि त्या गेल्या आणि लगेचच मी असं खेळ वगैरे खेळणं किंवा लगेचच अशा आनंदाच्या समारंभात सहभागी होणं मला योग्य नाही वाटलं, म्हणून मी नाही गेली. तर आज संध्याकाळी भंडाऱ्यामध्ये जेवण असल्यामुळे मी दुपारी फक्त इथे फोडणीचा भात केला, मस्त मटार टाकले, बटाटा टाकला आणि फोडणीचा भात केला. कारण मिस्टरांचा उपवास होता, त्यांना साबुदाण्याची खिचडी केली होती. मग मुलं आणि मी आम्ही 3घच जण होतो जेवायला, तर मग असा मसाले भात केला, मिस्टरांना साबुदाण्याची खिचडी दिली. मग आज संध्याकाळी स्वयंपाक नव्हता आणि त्यात कामावर पण जास्त काम नव्हतं. मग हा साबुदाणा होता फ्रीजमध्ये. गेल्या 15 दिवसापूर्वीचा जो शनिवार आलेला ना, मिस्टरांचा शनिवारी उपवास असतो, मग 15 दिवसापूर्वीच्या शनिवारचा मी हा साबुदाणा भिजवला होता आणि तो फ्रीजमध्ये ठेवला होता. कारण मी साबुदाणा भिजवला पण मिस्टरांची डबल शिफ्ट लागली, मग ते काय आलेच नाही आणि मग त्यांनी फराळाचं केलं नाही. मग हा साबुदाणा भिजवला होता आणि फ्रीजमध्ये ठेवला होता, तर तो कडक झाला होता. मग तो वाया कशाला घालवायचा, म्हणून त्याच्यामध्ये 2 बटाटे टाकले, हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकल्या आणि असं ह्या साबुदाण्याच्या मी पापड्या केल्या. आता म्हणाल तुम्ही उन्हाळा नाही आहे, काही नाही आणि तू कुठे पापड्या करते, तर ह्या पापड्या करायला ऊन काही जास्त लागत नाही. तर घरातच मी पंख्याखाली, हा टेबल होता मुलाचा, स्टडी टेबल आहे, त्याच्यावर मी प्लास्टिक अंथरलं आणि ह्या पापड्या टाकायला घेतल्या. कारण चांगला 200 ग्राम साबुदाणा होता, एवढा कशाला वाया घालवायचा, म्हणून मग मी त्याच्या पापड्या करून घेतल्या. आणि 15 दिवस जुना झाला होता तो, भिजवला आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे कडक झालेला, तर त्याची खिचडी करणं पण बरोबर नसतं लागलं, म्हणून मग मी ह्या अशा पापड्या केल्या. आज रात्रभर, उद्या दुपारपर्यंत अशा पंख्याखाली ठेवेल, नंतर ना ताटात काढून खिडकीत जिथं ऊन येतं किंवा गॅलरीत जिथं ऊन येतं तिथे ठेवून देईल. तर संध्याकाळ झाली होती, 7 वाजले होते आणि इथे भंडाऱ्याची बऱ्यापैकी तयारी सुरू झालेली, म्हणजे लोकांनी जेवायला यायला सुरुवात झालेली होती, लाईन लागलेली होती. तर हे सुरुवात आहे, नंतर भयंकर गर्दी झाली होती. पण आता मिस्टर बोलले की मी खाली जाणार नाही जेवायला. तर मग मी मुलाला सांगून आणि मी जाऊन आम्ही ताट घेऊन आलो. मग मिस्टर आणि आम्ही घरातच जेवलो, आम्ही काय खाली गेलोच नाही जेवायला. माझ्या मैत्रिणी मला बोलवत होत्या पण मी नाही गेली. ताट घेऊन आलो आणि आम्ही घरीच जेवण केलं. मस्त खूप टेस्टी असं जेवण होतं. मिक्स वेज होती, शिवाय छोले होते, पुऱ्या होत्या, पापडं होते, जिरा राईस होता, डाळ होता. तर अशा प्रकारे हा इथे असा स्वयंपाक केला होता आणि आज मला आयतं ताट मिळालं, त्यामुळे मला संध्याकाळी काहीच काम नव्हतं. तर म्हटलं चला काही काम नाही आहे, तर हे पापड्यांचं काम पण झालं होतं, जे साबुदाण्याच्या पापड्या टाकून झाल्या होत्या. आणि दिवाळीच्या वेळेला जो मी मैदा आणला होता, दिवाळी करणार होतो आम्ही, माहीत नव्हतं ना की सासूबाईंचं असं काही अचानक होईल, म्हणून मग मी 1 तारखेलाच जाऊन दिवाळीचं सामान भरलं होतं. मैदा, रवा, बेसन हे सगळं आणलं होतं, दिवाळी करूया म्हणजे फराळाचं करूया म्हणून. पण मग ते काय करणंच झालं नाही, कारण आम्ही दिवाळी केलीच नाही, काहीच फराळ केला नाही. आणि मग ते रवा तर आम्ही उपम्यामध्ये वापरून टाकल्या, बेसन पण
पिठलं वगैरे करून कढी वगैरे करून वापरून टाकलं, पण मैदा तसाच होता, फ्रीजमध्ये होता. तर फ्रीजमध्ये मैदा असल्यामुळे तो चांगला होता, म्हणून मग त्या मैद्याच्या मी अशा शंकरपाळ्या करून टाकल्या. म्हटलं मैदा संपून जाईल आणि मुलांना पण नाश्त्याला होऊन जाईल. आणि आज मला स्वयंपाक नव्हता बनवायचा, आज मला आयतं ताट मिळालेलं होतं आणि जेवण वगैरे झालेलं होतं. तर मग त्यामुळे मग मी काय केलं, शंकरपाळ्या, गोड शंकरपाळ्या करायला घेतल्या. चांगला अर्धा किलो मैदा होता, तर अर्धा किलो मैद्याच्या ह्या शंकरपाळ्या मी पटापट पीठ मळून घेतलं, साखर तूप वगैरे टाकून. आणि मग नंतर अशा गोल चपात्या लाटून घेतल्या आणि त्यानंतर असे कट करून घेतल्या आणि शंकरपाळ्या सगळ्या एकत्र कट करून मग नंतर ना एकत्र अशा तळून घेतल्या. तर मिस्टर पण मदत करत होते मध्ये मध्ये, पण त्यांना ते लाटायला तर येतच नाही, कारण तुम्हाला आता त्यांची भाकरी बघून समजलंच असेल. पण बाकीचं मग मला त्यांनी आवराआवरी करायला मदत केली. मला म्हटले, तुला आज स्वयंपाकाचं काम नाही तर तू हे नवीन काम काढलीस. पण मग आपण काम करणाऱ्या बायका आहोत, तर आपल्याला असं शांत बसवत नाही. त्यात मी वॉशिंग मशीन पण लावली होती, एका बाजूला मशीनमध्ये कपडे धुणं चालू होतं. मला परत एवढे सगळे कपडे वाळत घालायचे होते. परत मग मी हे साबुदाण्याच्या पापड्या केल्या, शंकरपाळ्या केल्या, मग तेवढा सगळा भांड्यांचा राडा पडणार होता. पण मी म्हटलं काय आता जेवण तर झालेलं आहे आणि भूक लागली तर परत जाऊन खाली रात्री ताट आणून जेवू शकतो ना, म्हणून मग मी ह्या शंकरपाळ्या करून घेतल्या. एकदा सगळ्या शंकरपाळ्या करून घेतल्यानंतर मी कढईत तेल तापायला ठेवलं आणि अशा मस्त खमंग तळून घेतल्या. आमच्या घरामध्ये अशा मस्त लालसर तळलेल्या शंकरपाळ्या खूप आवडतात. अशा थोड्या म्हणजे कमी तळलेल्या असतील ना तर नवऱ्याला माझ्या नाही आवडत, म्हणून मग मी पटापट अशा शंकरपाळ्या तळून घेतल्या. चांगल्या अर्धा किलो मैद्याच्या भरपूर पाऊण किलो 1 किलोच्या आसपास अशा शंकरपाळ्या झाल्या होत्या आणि खूप सॉफ्ट, खूप मस्त बिस्किटासारख्या अशा या शंकरपाळ्या झाल्या होत्या. 2-2, 3-3 कामं सांभाळत मी या शंकरपाळ्या केल्या. विचार केला कशा होतील काय माहिती, पण खूप छान झाल्या होत्या. कारण एका बाजूला माझ्या साबुदाण्याच्या पापड्या करून झालेल्या, एका बाजूला वॉशिंग मशीन होत होती, एका बाजूला शंकरपाळ्या होत होत्या आणि अशा प्रकारे माझ्या पूर्ण शंकरपाळ्या झाल्या. आणि शंकरपाळ्या तळताना आहो आले, बोलतात ये मी मदत करतो. म्हटलं नको, मी करते. तर ते बघा तुम्हाला हाय करतायत. तर असं अधूनमधून आमचं चालू असतं काही ना काही काम करणं. आणि मला म्हणजे माझ्या घरातले सपोर्ट करतात प्रत्येक कामामध्ये. तुम्ही पण मला असाच सपोर्ट करत राहा, व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावं. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. शंकरपाळ्या तर झाल्या, पण शंकरपाळ्या झाल्यानंतर सगळा किचन कट्टा हा चिकट झालेला, तेलकट झालेला. त्यानंतर हा एवढा भांड्यांचा राडा पडला होता, तुम्ही बघू शकता. तरी मी स्वयंपाक केला नव्हता, पण दुपारच्या पुलाव खाल्लेली भांडी, पुलावचं कुकर, अजून तुम्हाला ते साबुदाण्याची खिचडी केलेली त्याची कढई, तर 9:30 वाजले होते आणि माझा हा पसारा पडलेला. पण मग हे मी पटापट सगळं आवरून घेतलं, किचन गॅस क्लीन केला, सगळे भांडे घासून जागेवर ठेवले. आणि बघू शकता तुम्ही सगळं मी क्लीन वगैरे केलेलं आहे. लादी पण मी सगळी पुसली आहे, मस्त चकाचक झाली आहे. आणि 9:20ला मी सुरुवात केलेली, शंकरपाळ्या झाल्या होत्या तेव्हा भांडी वगैरे घासायला. तर 10:20पर्यंत म्हणजे 1 तासामध्ये माझं सगळं काम झालं होतं. आणि हे किचन वगैरे साफ केल्याशिवाय ना मला शांततेने झोप लागत नाही. तर चला मी जाऊन झोपते, सकाळी लवकर उठायचं आहे. उद्या भेटूया नवीन व्हिडिओत. बाय.